कावय माय आवाज करते तर? स्वयंपाक पाणी मी बनवून राहिलो ना, तिकडे अंगणात कावय आवाज करते तर? अवो माय, ह्या कोंबड्या कोणाच्या होत गे बाई? शरम ना लाज नाही लागे यायले. कोंबड्याना कांबड्या सोडून देतात झाला. मस्त वाडीत आताच वाल वेल सप्पा गाडलो आहो. वांगे बेदरे मिरचे ह्या पाण्यात गाडलो, ह्या पाण्यात गाडलो. पाणी बदर बदर पडत होता ना, मी वाडी गाडत होतो ना. यायले झोमून जाते दाराईले. मार खुल्ल्या सोडतात कोंबड्या. कुत्रे वाडीत तर मांडवावर बी बसून गेल्यात. थोडासे वालाचे वेल गेले तर हे येऊ टोचू खाऊन राहिल्यात. हट नसे खाओ बाई, एखाद काढी हो. चांगली दणखन देलो राहतो यायले. चांगली पिना काढलो असतो यायचा. गुस्सा तर गुस्सा अशी येऊन राहिली, वडगून नाही राहिली. अधिक माझ्याकडे मटमट पाहतात हो. स्वा स्वा स्वा. आता ह्या गंगाच्या पादाळाच काढतो. कायचा कोंबडे पालला होत. आपल्या घरी नाही पाले नाही, ती माझ्या वाडीमध्ये सोडते. मले बडी रिस लागते बाई. निस्त्या चिचड्या जेती देती पटकन पिरिक्कन मरतात हो. हट ओ गंगा कोठी दसलीस तर माहित नाही. पाय ना हे आपल्या कोंबड्या, पाय ना किती वेळच्या येतीच आहेत. पुरे वांगेने भेदरायचा रोपाचा सत्यानाश करून टाकला. ऐकून कानबैरी होतास निघ. का झाला हो शांताबाई? मार जशी अड्डवून राहिली असता ढोटरा फाडू. हो ना, मी अड्डवून राहिलो. आणि त्या तुझ्या कोंबड्या पाय ना मंगान बसून खेदाडून राहिलो तर जात नव्हत्या. कायले खुल्ल्या सोडतेस तसा? आमच्या घरीदारी पिरिक हागावले. पाय शांताबाई, पहिले जण माझा डोसका दुखून राहिलाय. आता अधिक माझा डोसका खराब नको करू तू. अरे बाप्पा शाईना बाईचा डोसका खराब होते आणि आमचा डोसका खराब नाही होय. आमच्या छपरीवर येऊ पिरिक करते. तुले तर माहित आहे ना मले कोंबड्याची मोठी रिस लागते म्हणून. तर आपल्या घरी नाही पालाव का कोंबड्या? अवत आले असतील ना कोंबड्या. तुमच्या गायढोरं तर आमच्या घरी येतात. मी तर काहीच नाही म्हणू ना, येते एकामेकाच्या घरी. पाय गंगा, शेरी पाठरायची ढोरा वासरायची गोष्ट वेगळी आहे, त्याची गोष्ट वेगळी आहे. पर ह्या कोंबड्या दारा पिरिक करते तर मला बडी गुस्सा येते. हेंदळ पण करतात घरी. मार इखरव ठेवतात. एक वाल वेल ना एक झाड नाही होऊ देत. मी तुला पहिलेच सांगतो, आपल्या कोंबड्याला बेंडून ठेव, नाही तर मग आपल्या घरीच चालत जा. नाही तर दवाई मांडीन हो. बडी दवाई मांडणेवाली आली तर मांडी नाही तर कसा, तर दवाई मांडी नाही तर कसा. तुझ्या कोंबड्या माझा नुकसान करतील तर दवाई मांडीन नाही तर कसा. तर तुले पहिले सांगून देतो, तू आपल्या कोंबड्याचा बंदोबस्त कर. नाही तर मी दवाई मांडीन ना उद्या. कोंबड्या मरतील तर म्हणशील नको मले. मोठी दवाई मांडतो म्हणते आणि मोठी आली तर नाकाच्या गोष्टी सांगणेवाली. हिच्या मायघरी तर संभर कोंबड्या पालतात आणि मला सांगते बाई. अहो, तर त्याच्या घरी कुक्कुटपालन केंद्रच आहे. 100 का हजार कोंबड्या राहतात त्याच्या घरी. पर कुक्कुटपालन केंद्र आहे तर त्या केंद्रातच राहतात. असे त्याच्या घरी लहानगुरा घेतात. अहो, तर आता श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यात कोणी मांस मटण खातात का? कोंबड्या विकतील का? तूच सांग भला. आता पोळा गिळा होईल ना, मारबदले विकतील तर तेव्हा विकीन बाई. आता कोठी नेऊन त्याले वधू का? तू त्याले मार नाही तर विक. पर माझ्या वाडीत तुझ्या कोंबड्या नाही आल्या पाहिजेत. मी दवाई मानेन, शाप सांगून देतो तुले. मग मंजो का शांताबाईनं सांगितलं नाही मले ना, दवाई मांडल्यानं माझ्या कोंबड्या मेल्या. पोलिसात रिपोर्टच करीन माझ्या कोंबड्या मेल्या गेल्या तर. अहो जाना, धमकी कोणाला देत असतं? इल्ल्या लागल्या म्हणून कीटकनाशकाची फवारणी केलो म्हणीन. जाला मेल्या तर गेल्या. कोण तुझी ऐकते तर माहित नाही. हो बाई, तू धन्नासाठी नाहीस ना. तुझ्या गोष्टी ऐकतात पोलीसवाले. आमच्या गोष्टी कोण ऐकल बाई गरीब माणसाची? गरीब अमीरच्या नाही. तू आपल्या कोंबड्याचा बंदोबस्त कर म्हणजे कर. ठीक आहे बाई, पाय तो उद्यापासून बेंडूनच ठेवतो. गेली चिरकतच पराली.